कोकण महिला, युवक आणि विद्यार्थी म्हणजे जिम्नॅस्टिक्समध्ये गाद्या लागतात, सामान लागतं, मोठा हॉल लागतो. हे कोणी काही पुरवलं नाही मला. 78 सालापासून सुरू झालं तर आज 2026 साल आहे. काही महिला आपल्या नवऱ्याला दम द्यायच्या की आंबेकर मॅडमकडे जाईना मी, तुम्ही जास्त काही हे केलं तर. रत्नागिरीतल्या पोलिसाची बायको तिथे आली आणि ती आम्हाला म्हणाली की आम्हाला असं नवऱ्याने खूप त्रास दिलाय, घरातून बाहेर काढलं, मला आजच्या दिवस राहायला द्या. तर आमच्याकडे काही तशी सोय नव्हती, नाही ठेवली. तिने दुसऱ्या दिवशी जीव दिला. आज आपण अशा एका व्यक्तीशी बोलणार आहोत की ज्यांनी खूप जास्ती काम सामाजिक क्षेत्रात केलेलं आहे. कोकणात अशी कुठली तरी संस्था इतके वर्ष सतत सातत्याने चालू आहे हे खूप कमी वेळा बघायला मिळतं. त्याहीपेक्षा तुम्ही जर आत्ता कोकणाचा पूर्ण व्याप लक्षात घेतलात तर स्पोर्ट्सच्या दृष्टीने, कलेच्या दृष्टीने, सामाजिक क्षेत्रात अगदी अव्वल दर्जाची कुठली तरी एक संस्था कंटिन्युअस काम करत असेल तर त्याचं नाव आहे कोव्यास. अगदी आधीपासून ते आत्तापर्यंत त्याची जडणघडण कशी झाली, त्याची उभारणी कशी झाली, हे अगदी परफेक्ट कोण सांगणार असेल तर ह्या व्यक्ती आहेत, ह्या मॅडम आहेत. आज आपल्याबरोबर सुमती जांभेकर मॅडम, ज्या कोव्यासच्या संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार, मी राधेय आणि इतिहास मॅटर्सच्या पॉडकास्ट सेक्शनमध्ये तुमचं स्वागत. तर नमस्कार जांभेकर मॅडम. नमस्कार. आज कोव्यास या संस्थेतर्फे तुम्ही जे काय काम करताय तर ते कोकणातल्या लोकांना अजून कळावं आणि त्याची सुरुवात कशी झाली याबद्दल समजावं म्हणून आपण आज इकडे आलेलो आहोत. पहिलं तर मला सांगा की ह्या स्थापनेचं साल कुठलं, किंवा आता तुम्ही संस्थापक अध्यक्ष आहात तर ती सुरुवात कशी झाली? म्हणजे काहीतरी एक बीज डोक्यात पेरलं जातं आणि मग ती सुरुवात होते, तर ते साल आणि ते सगळे सुरुवातीचा काळ सांगा. तर मी 1974ला युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूणमध्ये एक शाळा आहे त्यामध्ये शिक्षिका म्हणून लागले. तर साधारणपणे पहिली 1-2 वर्ष जरा त्या सगळं स्थिरस्थावर होण्यात जातात. ती गेल्यानंतर मग ज्या वेळेला मी शिकवायला सुरुवात केली त्यावेळेला एकंदरच या शिक्षणाविषयी आपण नेमकं काय देतोय मुलांना, काय मुलं होत आहेत, घडतायत त्याच्यातून, त्यांच्या आयुष्यामध्ये या सगळ्या शिक्षणाचं काय नेमकं स्थान आहे, इत्यादी इत्यादी प्रश्न माझ्या मनामध्ये नेहमी असायचे. तर ते करत असताना माझ्या लक्षात असं आलं की मुळात आपण आधी जी शिकवतो आहोत तर साधारणपणे 8वी इयत्ता असेल तर त्या 8वी इयत्तात एक साधारणपणे 150-200 मुलं असायची. मग त्याच्या 4-5 तुकड्या तयार व्हायच्या. आता ह्या तुकड्या कशा पडायच्या तर त्या तुकड्या त्यांच्या हुशारीवर पडायच्या. म्हणजे साधारणपणे एक 70 ते 90% मधली 50 मुलं असतील तर ती एका तुकडीत, त्यानंतर त्याच्या खालची, त्याच्या खालची, असं करत करत शेवटची जी काही फ तुकडी असेल ते अगदीच 35-38-40% मुलांची असायची. आपल्याला माहिती आहे की जी हुशार मुलं आहेत त्यांना तसा फार प्रॉब्लेम नसतो. तर ती फ वर्गातली मुलं असतात तर ती म्हणजे अकॅडमिकली कमी बुद्धिमत्तेची किंवा कमी क्षमतेची असं म्हणूया. पण मग मला त्यावेळेला प्रश्न पडायचा की जी मुलं गुणवत्तेने किंवा म्हणजे अकॅडमिकली चांगले मार्क्स मिळवत आहेत ती मुलं जातील पुढेही, काय काय व्यवसाय करतील, काय करतील, शिकतील. पण ह्या मुलांचं काय? मग या मुलांना शाळेच्या जीवनापासूनच कौशल्य वृद्धीची शिक्षण दिलं पाहिजे. त्यांच्या तब्येतीच्या दृष्टिकोनातून पण त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. अर्थात शाळेत पीटीचा तास 20 असतो, पण या पीटीच्या तासाला तितकं फार आधी वेळ नसतो फार, आणि 50 मुलांना काय शिकवणार? मग मुलं ती बॉल घ्यायची आणि काय लगोरी विगोरी काहीतरी खेळायची. त्यातून काही त्यांचं हे तयार होणार नाही. मग ह्या सगळ्याचाच मला प्रश्न पडायचा आणि ह्यातूनच एकंदर शैक्षणिक गुणवत्तेविषयी किंवा शिक्षण घेतल्यानंतर मुलांना काय मिळायला पाहिजे, जीवनामध्ये ती पदार्पण करतील तेव्हा त्यांना काय मिळायला असायला पाहिजेत ती, असा दृष्टीने माझं विचार मंथन सुरू झालं. आणि मग त्यातून वेगळे वेगळे उपक्रम मी सुरू केले. अगदी मग त्यातला उपक्रम एक होता की कलम बांधणी करायची, सायकल रिपेअरिंग करायची. त्यानंतर मधल्या सुटीमध्ये मुलांना चांगलं हे मिळावं खाण्यासाठी म्हणून तो मी स्टॉल सुरू केला होता. मग तो मुलांनीच बघायचा, त्याची विक्री मधल्या सुटीतच असायचं 25-30 मिनिटं.
तर त्यामुळे ती मुलं यायची पण तिथे आणि आनंदाने त्याच्यात सहभागी व्हायची. मग तो सगळा कसा हा चालतो, व्यवसाय कसा चालतो, त्याची विक्री कशी करायला पाहिजे, हे सगळ्यापासून ते मी द्यायला सुरुवात केली. आणि मग त्यातून कला उद्योग मंदिर या नावाने माझ्या एक शिक्षिका होत्या, त्या म्हणाली सुमती याला कला उद्योग मंदिर नाव दे. मग त्यामुळे ते कला उद्योग मंदिर या नावाने सुरू झालं. पण ते मग त्याला थोडंसं बरं रूप यायला लागलं. खेळाचे निरनिराळे मी माझ्या घरीच सुरू केले. जवळजवळ 150 मुलं तिथे यायची सगळ्या वयोगटातली. म्हणजे हे इंदिरा निवास आहे तिथेच तिथे पुढे त्यावेळेला शेतं होती. म्हणजे 77-78 सालात काही इतकं सगळं डेव्हलप नव्हतं झालेलं. आता तळं दिसतंय इथे, ते नारायण तलाव सुरू, असं काही नव्हतं. बिल्डिंग बऱ्याच झाल्या आहेत तिथे. आता काय आहे तिथे, आता जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती, म्हणजे खेडच होतं जवळजवळ. तर त्यामुळे ती 150 मुलं, आजूबाजूला एक जवळजवळ 25-30 गुंठे जागा होती, म्हणजे शेताडीच होती सगळी. त्याच्यामध्ये हे सगळं चालायचं. मग त्याच्यामध्ये थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, उंच उडी, लांब उडी, सगळं त्याच्यामध्ये असायचं. दोरी मलखांब, मलखांब, असं सगळं. तर हे सगळं युनिट हळूहळू मग त्या सगळ्याची एक एक युनिट बनत गेली नंतरच्या काळामध्ये. तर म्हणजे पहिला जो होता तो शिक्षणाच्या मधून आलेला होता आणि त्यातून मग भाऊ इथे यायचा, त्यावेळेला तो सगळं हे बघायचा. आणि मग त्याच्या असं लक्षात आलं, तो म्हणाला आपण ह्या सगळ्याला एक कोकणाचं हे देऊया, पार्श्वभूमी. म्हणजे कोकण महिला, युवक आणि विद्यार्थी असं एक स्पेसिफिक काम आपण सुरू करूया. मग कोकण महिला, युवक आणि विद्यार्थी, ते इंग्लिश मध्ये केलं. कोकण विमेन यूथ अँड स्टुडंट्स, KOWIS, कोवॅस डेव्हलपमेंट सेंट्रल सोसायटी, असं ते केलं. आणि मग त्याच्या खाली वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज सुरू झाल्या. आता विद्यार्थ्यांच्यासाठी काय झालं, तर विद्यार्थ्यांच्यासाठी व्यायामशाळा सुरू झाली. अगदी 5 वयोगटापासून ते 22 वयोगटापर्यंत विविध प्रकारचे प्रशिक्षण त्यांना दिली. म्हणजे जिम्नॅस्टिकचे 7-8 प्रकार. जिम्नॅस्टिक्स मध्ये ग्राउंड जिम्नॅस्टिक्स, मुलांसाठी रोमन रिंग्स, त्यानंतर डबल बार, सिंगल बार, हे सगळं मुलांसाठी. मुलग्यांसाठी अनइव्हन पॅरलल बार, त्यानंतर तो 4 इंच बाय 20 फुटाचा तो जो बॅलन्सिंग बीम असतो तो, हे सगळं सुरू केलं. पण मग हे ठिकाण हे युनायटेड इंग्लिश स्कूलला दिलं, मला परवानगी होती काही दिवस. मग त्यामुळे त्या ठिकाणी ते सुरू केलं होतं. तर ह्या सगळ्यामधून हळूहळू काळाच्या ओघात काय झालं की मला ती स्पोर्ट्स स्कूल सुरू करायचं होतं, पण ते काही म्हणजे तेवढं शक्य झालं नाही मला. मग ते व्यायाम म्हणजे जिम्नॅस्टिक्स मध्ये गाद्या लागतात, सामान लागतं, मोठा हॉल लागतो, हे कोणी काही पुरवलं नाही मला. तर त्यामुळे हळूहळू जिम्नॅस्टिक्स कमी झालं. म्हणजे 78 सालापासून सुरू झालं तर आज 2026 साल आहे. म्हणजे जवळजवळ किती वर्ष झाली, 46-47 वर्ष झाली. पण मग त्या ह्याच्या मानाने जे मोठं रूप व्हायला हवं होतं, किंवा युनायटेड मध्ये सुद्धा जिम्नॅस्टिक हॉल व्हायला हवा होता, ते तसं काही झालं नाही. पण एक मी महिला मंडळाची इमारत सुरू केली होती वड नाक्यावर. तर तिथे मीच ते तिथे असल्यामुळे ते व्यायामशाळेसाठी जागा तिथे मिळू शकली. मग योगासनं, मलखांब, दोरी मलखांब हे सुरू राहिलं तिथे. बाकीच्या सगळ्याला जी जागा होती ती न मिळाल्यामुळे, आणि काय आहे तसे पैसेही नव्हते, म्हणजे शासनाकडून त्याला ग्रँट मिळणं हे काही नाही. तर त्यामुळे स्वतःच्या पैशावर सुरू करणं हे काही शक्य नाही. कुठलीही एवढी मोठी संस्था जागा बिगा देऊन ते करणं आणि बाकीचे उपक्रम एकाच वेळेला करणं, ते तेवढं शक्य झालं नाही. तर हे कोवॅस मधलं मुलांचं हे केलं. मुलांची तब्येत चांगली असली पाहिजे या दृष्टिकोन हे व्यायामशाळा आणि मग त्याचे निरनिराळे खेळ आणि हे ते सुरू राहिलं. आणि आजपर्यंत सुरू आहे ते योगासनं, मलखांब, दोरी मलखांब हे सुरू आहे. आणि त्याच्यात सुद्धा योगासनं, आता योगासनांच्या क्षेत्रामध्ये मुलं इंटरनॅशनल लेव्हल पर्यंत पोहोचली. जुईली खरे हिने इजिप्तमध्ये गोल्ड मेडल मिळवलं. त्यानंतर मुक्ता रेड्डीज, तिने इंटरनॅशनल लेव्हलवर गोल्ड मेडल मिळालं. आता परवा 1-1.5 वर्षापूर्वी पूजा लढ्ढा, ती शिकवते, व्यायामशाळा पण घेते, तर तिने गोल्ड मेडल मिळवलं ह्याच्यामध्ये, व्हिएतनाम मध्ये आणि नेपाळमध्ये. आणि त्याबरोबर आणखीन 2 मुलं तिने नेली होती.
त्यांना सुद्धा सिल्व्हर मेडल, ब्रांझ असं मिळालं. ओके. तर म्हणजे अजूनही हे चालू आहे. ओके. आणि याच्यामध्ये चिपळूणमध्ये आज जे योगासनं किंवा हे ते दिसतं, आता प्रत्येक ठिकाणी कोव्हॅक्सच नाव नसेल, कोव्हॅक्स व्यायाम मंदिर नसेल, हं. पण आज जी दिसतात, बरीच महिला दिसतात, मुलं दिसतात, तर ती हे कोव्हॅक्सने सुरू केलेलं बीजचं रूपांतर इतकं झालंय असं ओके. म्हणायला हरकत नाही. बर. तर हे झालं ह्याच्या संबंधात. हं. आता मुलांच्या संबंधात आणखीन एक केलं काम, ते म्हणजे अगदी ज्या मुलांना बुद्धिमत्ता कमी आहे, ज्यांना आपण मतिमंद म्हणतो, मेंटली रिटार्डेड म्हणतो, हं. त्या मुलांसाठी शाळा सुरू केली. ओके. आता ही शाळा डीबीजे कॉलेजमध्ये पोळ मॅडम म्हणून होत्या, सायकोलॉजीच्या ह्या प्रोफेसर. तर त्यांनी माझ्याशी एकदा विषय काढला, की आपल्याला ना मतिमंद मुलांची शाळा सुरू करूया. हं. म्हटलं ठीक आहे, करूया. तर पहिला जयदीप मोने हा मुलगा माझ्याच घरी येऊन आम्ही ते सुरू केलं. हं. आणि मग नंतर त्या दीप्ती कदम म्हणून होत्या, त्यांनी त्याला हे केलं. पण असं करत माझ्या घरी 7-8 मुलं झाली. 7-8 मुलाची 10-12 मुलं झाली. आणि मग ती महिला मंडळ चिपळूणमध्ये शाळा 1990 मध्ये सुरू झाली. वा. आणि 40 मुलांची पहिली बॅच शाळेचं किंवा नाव काय होतं? जिद्द मतिमंद मुलांची शाळा. ओके. त्यावेळेला मतिमंद शब्द वापरायला Allowed चालत होतं होता, का? हां. अलाउड होता. त्यामुळे मग त्या शाळेच्या नावात मतिमंद असं नाव आलं. हां. तर मग ती शाळा हां. आता इतकी मोठी झाली, की आता 100 मुलं त्या ठिकाणी आहेत. ओ, बर. हां, पण ती 100 मुलं शाळेत नाहीत. शाळेत 18 वर्षापर्यंत शाळा, बरोबर. 6 ते 18 वर्ष. हां, हां, हां. पण या कार्याचं रूप असं झालं, 6 ते 18 पर्यंत शाळा, हं. 18 ते 43 वर्षापर्यंत हं. आपल्याला उद्योग केंद्र आहे, जयदीप रोजगाराभिमुख. मोने उद्योग केंद्र. हां. त्यांना पायावर उभं करण्याच्या दृष्टिकोनातून हे उद्योग केंद्र. हां. आणि 6च्या आत अर्ली इंटरव्हेन्शन, हं. म्हणजे मुलं अशी होऊच नाहीयेत किंवा झाली तर लवकरात लवकर ती उमगली जावीत हां. आणि मग त्यांच्यावर काम सुरू व्हावं, हां. या दृष्टीने हे अर्ली इंटरव्हेन्शन. हं. आणि मग त्यांना निरनिराळ्या थेरपी ह्या 6 ते म्हणजे 0 ते 6 वयोगटातल्या साठी हे त्यांना दिलं जातं. हां. तर त्यांना थेरपी सेंटर, मोठं फिजिओथेरपी सेंटर 2000 स्क्वेअर फुटाचं आपण आपल्या तिथे सुरू केलं. म्हणजे ओके. 2005 सालामध्ये आपली शाळा झाली, पहिला मजला. हां. मग यथावकाश ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर. हं. तर ग्राउंड फ्लोअरवर आपलं हे आहे, शाळा आहे सगळी. बरोबर. हां. फर्स्ट फ्लोअरवर डीएड कॉलेज आहे, म्हणजे ह्या मुलांना शिकवण्यासाठी केलेलं डीएड कॉलेज बरोबर. हे आहे. आणि सेकंड फ्लोअरवर सगळीच थेरपी सेंटर आहे. ओके. म्हणजे त्याच्यात फिजिओथेरपी आहे, ऑक्युपेशनल थेरपी आहे, स्पीच थेरपी आहे. आणि आता म्युझिक थेरपीचं काम सुरू झालंय. हॉल बिल तयार आहे, पण त्याला थोडंसं अजून पैसे 20-1 लाख रुपये मिळाले तर त्याला सिलिंगची गरज आहे. आवाजासाठी ते वेगळी ही व्यवस्था करायची, त्याची गरज आहे. हं. तर असं जर झालं तर ते फिजिओथेरपीच्या बरोबरच हं. हे म्युझिक थेरपी, म्हणजे बऱ्याचशा थेरपी हं. त्या थेरपी सेंटरमध्ये सुरू होईल. तर असं हे आता हे मतिमंदांसाठी झालं. आता ती 18 ते 43 वयोगटातली मुलं आहेत, तिथे जवळजवळ 12 ते 15 विविध प्रकारच्या प्रॉडक्ट्स तयार होतात. ओके. म्हणजे फिनेल आहे, लिक्विड सोप आहे, हँड वॉश डिश आहे, त्याचा सोप म्हणजे. त्यानंतर फाईल्स चांगल्या प्रकारच्या तयार होतात. हो, त्या बरं. कॉम्पिटेटिव्ह लेव्हलच्या, कमर्शियल लेव्हलच्या फाईल्स तयार होतात, वा. बॉक्स फाईल पासून स्प्रिंग फाईल पर्यंत. हं. त्यानंतर मग उदबत्त्या किंवा सीझनल प्रॉडक्ट्समध्ये तुमचे हे आहेत, नाग तयार करतात. नागपंचमी हा पहिला सण. बरोबर. मग तिथपासून नाग तयार करणं, मातीचे राख्या तयार करणं, मग दिवाळीला हे तयार करणं, काय आकाशकंदील, बरोबर. अशा प्रकारची 15-20 प्रॉडक्ट्स तिथे तयार होतात आणि वर्षभर त्याची विक्री सुरू आता होते. तुम्ही मला म्हणालात म्हणजे हे बरेच लेवल्सवर आणि बरेच ब्रांचेसवर कोव्हॅक्स काम करत होतं. आपण म्हणू पहिलं तर यूथ म्हणजे काय सक्षमीकरण, म्हणजे शारीरिकरित्या त्यांना एक वेगळ्या प्रकारचं अपॉर्च्युनिटीज तयार करून देणं, संधी उपलब्ध करून देणं आणि ती अगदी जागतिक पातळीवर गाजणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. मतिमंद मुलांची म्हणजे स्पेशली एबल्ड जी लोक असतात त्यांच्यासाठी काम करते. चांगली गोष्ट अशी की सुरुवातीपासून काम करून अगदी त्यांना रोजगाराभिमुख बनवेपर्यंतची वाटचाल कोव्हॅक्स करते. पण आता हे झालं, हे काय युथ अँड स्टुडंट्स बद्दल बद्दल झालं. आता एक
फार इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे विमेन. तुम्ही स्वतः एक महिला आहात आणि महिला सक्षमीकरण किती महत्वाचं आहे ह्याची तुम्हाला व्यवस्थित अंदाज आहे आणि सगळं आहे. तर त्यांच्यासाठी काय काम केलं गेलं कोवॅक्समध्ये, आणि ते एक स्वतंत्र एक युनिट म्हणून तुम्ही सुरू केलं हे ऐकलं होतं, त्याच्याबद्दल थोडं सांगा. तर ही जी महिलांची जी ही आहे ती सुरू कशी झाली महिलांपासून. तर एक बाई माझ्याकडे आली हं. आणि ती म्हणाली, माझा नवरा मला रात्री 12 वाजता, रात्री केव्हाही 11-12 वाजता दारू आणायला पाठवतो अरे वा. आणि मला मारतो बिरतो सगळं असं ते सगळं. तर तेव्हा माझ्या डोक्यात आलं की हे जे महिलांचे प्रश्न आहेत त्यांना कोणी वालीच नाही. माहेर असेल तर मग ती जातात नवऱ्याला सोडून माहेरी, सक्षम असेल तर. हं. नाही तर मग नवऱ्याचा मार खायचा आणि हे करायचं असंच ते होतं. हं. तर या महिलांसाठी आम्ही सगळ्या एक 6-7 महिला एकत्र आलो आणि एक फॅमिली काउन्सिलिंग सेंटर सुरू केलं. ओके. त्याच वेळेला म्हणजे ह्या फॅमिली काउन्सिलिंग सेंटरला थोडं शासनाचा हा मिळाला. म्हणजे आमचं बालक मंदिर जे आहे महिला मंडळाच्या वतीने, तर त्याला समाज कल्याणची मान्यता होती, म्हणजे सोशल वेलफेअर बोर्डची. तर त्याचे एक इन्स्पेक्टर आले होते आणि त्यांनी हे काम बघितल्यावर ते म्हणाले, "हो, आमच्याकडे तुम्हाला फॅमिली काउन्सिलिंग सेंटरसाठी ग्रँट मिळेल, वा. तुम्ही हे करा." वा. मग त्या ग्रँट खाली आम्ही ते काम सुरू केलं हं. आणि मग हळू महिला यायला लागल्या. जवळ-जवळ 1,500 महिलांच्या केसेस आम्ही आत्तापर्यंत सोडवल्या. ओ. बरं. पण नंतरच्या काळाच्या ओघामध्ये ते थांबवलं काम. कारण ते म्हणजे फार इतकं त्रासदायक. जवळ-जवळ 4-5 फॅमिली अख्खा दिवस यायचा एखादी केस असेल तर. ओके. आणि मग ती केस सोडवायची. हं. नवऱ्याकडच्या मुलांचं म्हणणं काय आहे, मुलीकडच्या मुलांचं म्हणणं काय आहे आणि असं तसं. आणि मग एक नाव तयार झालं. म्हणजे नाव असं तयार झालं, की काही महिला आपल्या नवऱ्याला दम द्यायच्या, हां. की "जांभेकर मॅडमकडे जाईन ना मी, तुम्ही जास्त काही हे केलंत तर." हां. पण त्याचा उपयोग व्हायचा थोडा. बरोबर. पण मग महिलांना असं एक निर्माण झालं, की आपल्याला जर अशी काही प्रॉब्लेम आला तर आपण इथे जाऊ शकतो. हं. पण आता मग पोलीस स्टेशनमध्येच ते सुरू झालंय ती विंग आणि त्यामुळे महिला जातात तिथे. पण एक लक्षात असं आलं, की महिलांसाठी एक शॉर्ट स्टे होमची अत्यंत गरज आहे. कुठली? शॉर्ट स्टे होम. शॉर्ट म्हणजे स्टे. त्या महिला नवऱ्याला सोडून निघतात घरातून. जर त्यांना योग्य ही मिळाली, रस्ता मिळाला, तर त्या त्या आयुष्यामध्ये ह्या होतात, स्थिरस्थावर होतात. एक उदाहरण त्याचं असं होतं, की वड नाक्यावर महिला मंडळाची मोठी इमारत आहे. तर तिथे एक रत्नागिरीतल्या पोलिसाची बायको बरं. तिथे आली ओके. आणि ती आम्हाला म्हणाली, की आम्हाला असं नवऱ्याने खूप त्रास दिलाय, घरातनं बाहेर काढलं, मला आजच्या दिवस राहायला द्या. आता आमच्याकडे काही तशी सोय नव्हती. अशी बाई आली समजा, तर तिची कशी मनस्थिती असेल, काय असेल सांगता येत नाही. तर तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी अशी कोणीतरी महिला असणं किंवा ती सोय असणं गरजेचं होतं. बरोबर. बरोबर. तशी सोय नव्हती आमच्याकडे आणि त्यामुळे मग अशा महिलेला ठेवून एकतर आम्ही तिच्यासाठी जागत राहायला पाहिजे किंवा तिथे कोणीतरी कर्मचारी आहे. तर ते तसं नसल्यामुळे मग मी त्यावेळेला कुमुदताई रेगे, त्यांना या क्षेत्रातल्या रत्नागिरीतल्या कुमुदताई रेगे, तर त्यांना या क्षेत्रातली माहिती होती. त्यांना मी विचारलं, कुमुदताई असं असं झालंय, आम्ही ठेवू का त्या बाईला? तर म्हणाले, ठेवू नकोस, हे धोकादायक आहे ठेवणं. ते आपल्याला खूप पुढे त्रासदायक होईल. ओके. आणि मग मी तिला नाही ठेवली. तिने दुसऱ्या दिवशी जीव दिलं. तर ही घटना माझ्या मनाला इतकी लागली, की आपल्याला या महिलांसाठी शॉर्ट स्टे होमची गरज आहे आणि तसं करायला पाहिजे असं मला वाटलं. तर त्या दृष्टीने आता इतक्या वर्षानंतर मी माझी ही सगळी जी प्रॉपर्टी आहे, तर ती मी सुमती जांभेकर मैत्र फाउंडेशन या नावाचं ट्रस्ट केलं ओके. आणि त्याला ती सगळी दिली. ओके. आता मी त्याच्यात म्हटलंय त्यांना, की महिलांसाठी असं शॉर्ट स्टे होम सुरू करा. आणि त्याच्या आधी मी 2 महिलांसाठी असं काम केलं. बरं. एक होती कातकरी समाजातली. तर ती माझ्याकडे डी.एड कॉलेजला होती आमच्या संस्थेमध्ये. पण डी.एड कॉलेज करत असताना दुसऱ्या वर्षाला ती आणि तिचा नवरा दोघांनाही ॲडमिशन दिली होती. तर दुसऱ्या वर्षी तिचा नवरा मेला आणि तो इतका गुणी होता ना, त्याचं अक्षर सुंदर, तो हुशार होता. त्यानंतर निरनिराळ्या क्षेत्रात खूप म्हणजे असा तो चांगला मुलगा होता आणि अकॅडमिकली पण चांगला होता. पण दुसऱ्या वर्षात
अर्धी दीड वर्ष झालं जवळजवळ. आणि दुसऱ्या म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबरच्या सुमाराला त्याला तो टीबी झाला, रक्ताची उलटी होऊन तो गेला. मग आता हिचा प्रॉब्लेम आला, तर तिला मी घरी आणलं. मग ती थोडे दिवस त्या हॉस्टेलमध्ये ठेवलं सगळ्या मुलींच्यात, आणि महिना दीड महिन्याने तिला माझ्या घरी आणलं. तिला वर्ष 2 वर्ष माझ्याकडे होती. तिला ते D.Ed कॉलेज पूर्ण झालं तिचं, आणि तिला आमच्याच ह्याच्यामध्ये नोकरी दिली. तर त्यामुळे तिला आता तिचं चांगलं चाललंय. 60-62 हजार पगार आहे तिला. वा. आणि ती म्हणजे त्या एका कातकरी म्हणजे ह्याच्यात रानावनातच राहणार आहे. तर त्याच्यातून ती बाहेर पडून मुख्य प्रवाहामध्ये आली, हे मला एक आनंददायक वाटतं. बरोबर. आता ती तिच्या भावाला, तिच्या चुलत भावंडांना असं शिकवून ती त्याने ह्या प्रवाहातून बाहेर काढायचं हे काय लगेच वर्ष 2 वर्षाचं काम नाहीये. युगानुयुगाचं म्हणतात तसं काम आहे. बरोबर. पण त्यांना एक जसं आंबेडकरांनी त्यांच्या समाजाला एक दिशा दिली, तसं ही आपल्या समाजाला दिशा देऊ शकेल अशा प्रकारचं काम व्हायला हवं अशी इच्छा होती. तर त्याप्रमाणे ती झाली. तिला विरोध होता शाळेत नोकरीला घेताना, पण तरी मग मी माझं सगळं पणाला लावलं काम आणि तिला घेतली. ओके. दुसरी उदाहरण, नुकतंच माझ्याकडे 2023 सालामध्ये एक मुलीला मला विचारलं गेलं की मॅडम तुमच्याकडे जागा आहे का, अशी अशी मुलगी आहे, तिला जागा हवी आहे. तिला म्हटलं पाठव माझ्याकडे. मग ती आली आणि तिने सगळं सविस्तर सांगितलं खरं, की नवऱ्याची आणि तिचं काय भांडण झालं किंवा काय झालं नेमकं. मी घरातून बाहेर आले आणि मला नोकरी आहे, पण मला राहण्यासाठी जागा पाहिजे. तर मी ताबडतोब तिला ठेवलं. तर ती म्हणाली काय पैसे किती? म्हटलं हे बघ, मी फुकट सुद्धा ठेवली असती, पण फुकट ठेवण्याचा अनुभव तितका चांगला नाही. तर त्यामुळे तुझं काय म्हणणं आहे, तुला किती देता येतील? मी तुला एक मोठा हॉलवर राहायला देते आणि जेवण खाण माझ्याकडे होईल तुझं. म्हणाले मी 3-1 हजार रुपये देईन. म्हटलं हरकत नाही, तुला जे काही शक्य असेल ते. त्याप्रमाणे तिला, पण ती 6च महिने राहिली. कारण तिचं म्हणणं असं होतं की ती जरा श्रीमंत घराण्यातली होती, पण तिने 18-19व्या वर्षी लग्न केलं. ते अगदी गरीब घराण्यातला, खूपच गरीब घराण्यातला, आणि मग ते जमलं नाही तिचं, म्हणून ती बाहेर पडली. तर ती म्हणाली की मला सवय व्हायला हवी राहायची, वेगळं राहायची, कुटुंब चालवायची. मी जरी लग्न केलं, मला मुलगा असला, मी संसार केला, तरी मला ती तशी सवय नाहीये तितकी. तर मला तिचं ते कौतुक वाटलं. म्हटलं ठीक आहे. तिला जागा वेगा छान मिळाली. माझ्या मैत्रिणीचीच जागा होती. तर ती जागा तिला मिळाली आणि ती आता तिथे व्यवस्थित राहायला लागली. आता तिला त्यावेळेला ती माझ्याकडे आली, त्यावेळेला ती 8-10 हजार रुपये पगारावर होती. म्हणजे काय हल्ली म्हणतात ना ते रोजगार हमीच्या योजनेवर का काय तसं, पण शिक्षिका. तर आणि आता तिला या जूनपासून 30-32 हजार रुपये पगार मिळायला लागेल. म्हणजे ती आता स्वतंत्र स्वतःच्या ह्याच्यावर उभी राहिली. पण तिला भावनिक आधाराची इतकी गरज होती की तो भावनिक आधार मी दिला आणि तिने ते परवा लिहून दिलं. माझा एक कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये मी म्हटलं तू ये, पण ती मग म्हटलं तू लिहून तरी दे, म्हणजे ते वाचेन मी. तिला वेळ नव्हता. तर त्याच्यात तिने ते इतकं सुंदर लिहिलं की मी काळोखात फेकली गेले होते, ते मी काळोखातच राहिले असते, पण मला इथे भावनिक आर्थिक सगळाच आधार मिळाला. तिला म्हणजे स्कूटर हवी होती, तर त्या ताबडतोब 70-72 हजार रुपये हवे होते, ते मी तिला दिले आणि तिने ते स्कूटर घेतलं. त्यामुळे तिला ती हे क्लास बीस घेणं ते सोपं झालं असं. तर ते सगळा ती असं तिचं म्हणणं की भावनिक आर्थिक सगळ्याच प्रकारचा आधार तुम्ही दिल्यामुळे माझं जीवन हे जगण्याच्या लायकीचं झालं. मी ह्या जीवनामध्ये स्थिरस्थावर झाले. सांगायचा मुद्दा काय की अशा प्रकारचं शॉर्ट स्टे होमची आवश्यकता आहे आणि तसं ते आपल्याला करता येईल या दृष्टीने मी माझी प्रॉपर्टी आहे ती दिली. आणि माझी जे ह्या ट्रस्टमध्ये कार्यकर्ते किंवा इतर सगळ्याच क्षेत्रात ज्या निरनिराळ्या संस्था आहेत त्या कार्यकर्त्यांना मी हे सांगितलंय, शिक्षणासाठी आणि महिलांना शॉर्ट स्टे होम म्हणून ह्याचा उपयोग तुम्ही करा पुढच्या काळामध्ये. पुढच्या काळामध्ये कदाचित आत्ता माझी ग्राउंड +1 1000, 1500, 2000 स्क्वेअर फुटाची जागा आहे. ती पुढे कधी 3, 4, 5 मजली झाली तर 6-7 हजार स्क्वेअर फूट होईल सुद्धा आणि एक चांगलं या ठिकाणी उभं राहू शकेल असं मला वाटतं. आता मग म्हणजे तुम्ही हे सगळं बोललात, एक डोक्यात असा विषय आला की हे सगळं करताना 1978ला सुरुवात आहे.
तो काळ आहे तो मी म्हणेन की समाजाभिमुख लोकांची मांदियाळी असलेला एक काळ होता, की जिथे बरीच लोक होती की ज्यांना समाजाबद्दल काहीतरी वाटायचं. भारतीय संस्कृतीतच ते होतं आणि कुठेही त्याला एक आर्थिक काहीतरी त्यांच्या डोक्यात आहे किंवा स्वतःचं काहीतरी एक फायदा हवा हे डोक्यात आहे हे नव्हतं, आणि त्याने पेटलेली खूप लोक तेव्हा समाजात काम करत होती. तर असे तुमचे तेव्हा समाजसेवकांमध्ये आदर्श कोण होते की त्यांना बघून तुम्हाला हे वाटलं हे असं काहीतरी करावं? नाही, आता कसं की आता मी लग्न न करता संपूर्ण आयुष्यच दिलं. हम्म, पण प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं मी भागवत गुरुजी सांगितलं तुला, हम्म, की ते हे भागवत गुरुजी काय करायचे, हम्म, की त्यांच्याकडे एक पिशवी असायची आणि त्या पिशवीत 3-4 पावती पुस्तकं असायची. हम्म, मग त्याच्या 3-4 संस्थांसाठी ते पैसे गोळा करायचे. अगदी 1 रुपया सुद्धा, 1 रुपया ते म्हणायचे, 1 रुपया मला दिलत तरी चालेल. सकाळी जे 8 वाजता निघायचे, हो, ते 12-1 वाजता घरी जेवायला यायचे आणि तर त्यांना खाकी भागवतच म्हणत असत. बर, हां, खाकी शर्ट आणि धोतर आणि टोपी ओके, असं ते घालायचे. हां, आणि त्यांनी मला ते हे शिकवलं, व्यायामाचं शिकवलं आणि सांगितलं. म्हणजे निस्वार्थच सगळं. हम्म, तिथे काय पैसा-बिसा तुम्हाला इतके पैसे दे बी असलं काही नाही. हम्म, आणि त्यांनीच ते दोरी मलखांब आणलं नाही, लोकांना सांगितलं नाही, ती सुमती जांभेकर आहे ना, ती असं-असं हम्म, करतेय. हम्म, मग ते तो सगळा प्रचाराचं काम पण त्यांनीच केलं नाही. हम्म, तर हे एक. हम्म, दुसरं पोळ मॅडमनी सांगितलं, की हम्म, त्यांचे बाबूराव गोखले म्हणून त्यांचे वडील होते हम्म, आणि कराडला. हम्म, तर ते ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये खूप म्हणजे नाव त्यांचं खूप होतं. ओके, तर त्यांची मुलगी ही इंदुमती पोळ. हम्म, तर त्यांनी म्हणजे त्याही अशाच सामाजिक क्षेत्रात करणाऱ्या, कुणाला मदत करणाऱ्या किंवा महिला असतील तर त्यांना मदत करता येईल असं. कुमुदताई रेगे मला माहीत होत्या. तर त्या कुमुदताई रेगेंचं मी पाहिलेलं आहे. त्या माझ्यासारख्याच अनमॅरिड होत्या आणि त्यांनी सगळं आयुष्य हे वाहिलेलं होतं. दुसऱ्या आमच्या महिला मंडळाच्या संस्थापिका कमलाताई शितूत, त्यांना ओ- शांताबाई शितूत असं म्हणत असत. ओके, तर त्यांचे वडील होते, हे त्यांचे वडील तहसीलदार किंवा कलेक्टर तत्सम दर्जाचे अधिकारी हम्म, असे होते. हम्म, तर त्यांचं लग्नाचं इतकं काही ते यशस्वी झालं नाही. पण त्यांनी आपलं सगळं आयुष्य त्या महिला मंडळासाठी दिलं. हो, म्हणजे महिला मंडळाच्या 5-6 ह्या स्थापन झाल्या. म्हणजे चिपळुणातलं महिला मंडळ, पागेवरचं महिला मंडळ, खिंडीतलं महिला मंडळ, रावतळ्यावरचं. शिवाय त्यांनी रावतळ्यामध्ये एक शाळा काढली. बर, किती म्हणजे ती साधारणपणे अशी 50-55च्या दरम्यानी काढली होती. बर, 1950-55च्या हा, दरम्यानी शाळा. हा, आणि त्या इथून ह्याच्यातून जायच्या. हम्म, बरं, बालक मंदिर पहिली जे 8 बालक मंदिरं भारतात निघाली मॉन्टेसरी हम्म, एज्युकेशन सिस्टीमच्या हम्म, ह्याच्यावर, त्यातलं एक बालक मंदिर त्यांनी इथे स्थापन केलं. हो, वा, तर त्यामुळे आणि ते बालक मंदिर ते इतक्या छान चालवायच्या. त्यासाठी एक गाडी होती हम्म, आणि त्या आधी सायकल चालवायच्या. त्या सायकलला मोटर लावलेली होती त्यांनी हम्म, आणि त्यामुळे ती स्कूटर व्हायची. हम्म, तर त्या चालवायच्या, त्या पोहायच्या, ओके, बायकांना शिकवायच्या. हा, त्यानंतर ह्या महिलांसाठी हे महिला मंडळ त्यांनी केलं. हा, त्यावेळेला पहिली स्मॉल सेव्हिंग एजन्सी त्यांनी घेतलेली होती ओके, महिला मंडळाला. बर, आणि अशा महिलांना त्यांनी भारतभर फिरवून आणलेली होती. बर, आणि मग महिलांच्या अनेक उपक्रम त्यांचे व्हायचे. इंग्लिश शिकवायच्या, म्हणजे महिलांनी इंग्लिश शिकावं, हिंदी शिकावं यासाठी त्यांचे क्लासेस घेतले जायचे. असं बरंच त्यांनी म्हणजे त्याला गेल्या वर्षी आम्ही 22 सालात 80 वर्ष पूर्ण झाली त्या महिला मंडळाला. म्हणून एक मोठा कार्यक्रम त्यावेळेला केला आणि एक स्मरणिका काढली हो, त्याची. ती खूप छान स्मरणिका झाली. ओके, तर त्या एक माझ्या डोळ्यासमोर होत्या. तर अशी तू म्हणतोयस तशी अनेक ही डोळ्यासमोर होती. त्यामुळे ते करत असताना ही काय असं फार मोठं भयंकर करते असं नाही, करायचं. हा, ते केलं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे माझ्या आईचा मला असलेला जो पाठिंबा होता, हा, तो फार मोठा होता. हा, मला 6 बहिणी आणि 1 भाऊ. हम्म, म्हणजे आम्ही 7 बहिणी आणि 1 भाऊ. हम्म, तर बाकीच्या 6 बहिणींची लग्न-बिग्न झाली होती. पण आई असं म्हणायची, "नाही एखाद्या मुलीचं लग्न झालं आणि तिने समाजासाठी काम केलं, हम्म, तर काही फरक पडत नाही." तर माझी आई असती आज तर 110 वर्षांची. म्हणजे हे वय सांगायचं कारण असं, की 60-65 वर्षापूर्वी तिने अशा प्रकारचा विचार केला हम्म, आणि समाजाभिमुख कशी होती ती, हम्म, तर तिचं
आदर्श. आदर्श, हा. तिचाही आदर्श माझ्या डोळ्यासमोर होता. ओके. अत्यंत साधी हा. आणि ज्ञानाची आवड असणारी होती ती. ओके. माझ्या मुलीनी ज्ञानी असलं पाहिजे, शिकलं पाहिजे, शिक्षण बरोबर. घेतलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. बरोबर. आणि त्यामुळे माझ्या 6ही बहिणी शिकल्या. हा. शिकल्या म्हणजे त्या स्वतःच्या पायावर आर्थिक स्वावलंबी होत्या. माझी मोठी बहीण होती ती 72-73व्या वर्षी गेली, पण त्यावेळेला तिला 20-25 हजार रुपये पेन्शन मिळत होती. असं सगळ्या बहिणींचं होतं. तर ते सगळं आमच्यामध्ये आलेलं असल्यामुळे हे मला जमलं, शक्य झालं. ओके. आता हे सगळं करताना कुठेतरी एक राजकीय बॅकिंग थोडंसं का होईना लागतं. आणि म्हणजे तुमचे फोटो बघितलेत मी, इंदिरा गांधींबरोबर वगैरे होते, तर त्या राजकीय बॅकिंगचा आणि त्या सगळ्या ह्याला किती फरक पडला, की ते उलटं होतं, की तुम्ही कोव्हॅक्समुळे तुमची ओळख झाली आणि त्यामुळे तिकडे हे मिळालं, सपोर्ट मिळाला, असं काय होतं का? हा, नाही म्हणजे आधी कोवासचं काम सुरू झालं, पण हुसेनभाई दलवाई हे चिपळूणचे, ते माझ्या बहिणीच्या वर्गात होते. ओके. तर त्यामुळे ती थोडीशी त्यावेळेची ओळख होती. किती सालातली ही गोष्ट असेल, 1955, 57, 60च्या दरम्यानची. ओके. अशी. तर त्यानंतर मग ते मुंबईत गेले. काय त्यानंतर काही इतका हा झाला नाही. तर ते हुसेनभाई नंतर शिक्षणाला मुंबईत गेले. मग काय आमची तितकी ही परिचय किंवा म्हणजे बोलणं किंवा संपर्क काही राहिला नाही. पण त्यानंतर ते राजकारणात गेले. त्यानंतर शमा दलवाईशी त्यांचं लग्न झालं. मग शमा दलवाई सुद्धा इकडे यायला लागल्या. मग त्या शमा दलवाईशी आणि माझी पण चांगली ओळख झाली. आणि मग शमा पण ह्यांची मुलगी नलिनी पंडित अर्थशास्त्रज्ञ, त्या कॉलेजमध्ये पण प्राध्यापिका होत्या. शमा पण प्राध्यापिका होती. त्यामुळे ते सगळं आमचं जमलं. शमाचं माझं आणि एक मैत्री चांगली जमली. आणि दलवाई साहेबांना लहानपणापासूनच मी माहिती, कारण ते आम्ही एका शाळेत होतो. ते 11वीत होते तेव्हा मी काहीतरी 6वी-7वीत होते असेल. असं ते पण म्हणजे त्यावेळेला काही इतकी माहिती नव्हती. मग त्यांनी जेव्हा माझं काम बघितलं तेव्हा मग त्यांच्याबरोबर थोड्याशा बोलणं व्हायचं, गप्पा व्हायच्या. आणि मग शमा दलवाई आणि हुसेन दलवाई ह्या दोघांना मी संस्थेमध्येच हे घेतलं. शमा दलवाई चेअरमन झाली, ते प्रेसिडेंट झाले. तर अशा प्रकारे ते आले आणि मग त्यांच्यामुळे मग मला आर्थिक हे मिळालं. मी थोडंसं कामगार कल्याण मंडळाची हुसेनभाईनीच मला ते दिलं पद. तर त्यामुळे मी होते सदस्य एक 4-5 वर्ष. पण प्रामुख्याने 2 खासदारांकडून त्यांनी 20-20 लाख रुपयाचा फंड मिळवून दिला आणि आपल्या हुस्नबानो खलपे यांच्याकडून 10 लाखाचा फंड मिळवून दिला. ती मोठी एक आर्थिक ही मदत झाली. त्यामुळे ती इमारत चांगली उभी राहिली कोवॅसची. तर तो एक मोठा हा झाला. आणि मग थोडंसं राजकीय हे थोडं असल्यामुळे कधी दिल्लीमध्ये ह्यांच्याशी बोलायचा योग आला, सोनिया गांधींशी. तर ते एक थोडंसं हे झालं दिल्लीमध्ये. ते खासदार ते आता शेवटचे होते, त्या शमा दलवाईने आम्हाला बोलवून घेतलं. मानव नवनिर्माण संकल्प ही इथेच होती संस्था, त्याचं ऑफिस पण, आणि मी अध्यक्ष चिपळूण तालुक्याची होते. तर ते तिथे काम करणारी लोक आणि मी असं आम्हाला तिने ते सगळं दिल्लीची ही फेरी घडवून आणली. कारण त्यावेळेला हुसेनभाईंना बंगला मिळाला होता. तर त्यामुळे आम्ही सगळी 4-5-6 जण तिथे गेलो होतो. आणि मग ते दिल्लीचं आम्हाला हे त्या निमित्ताने पाहायला मिळालं. तर ही थोडीशी राजकीय आहे. पण मुळातच माझा राजकीय, जरी मी काँग्रेसची अध्यक्ष होते, चिपळूण तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष होते, पण मी राजकीय पिंड नव्हे, माझा राजकारणाचा पिंड नव्हे. त्यामुळे मी राजकारणात पुढे नाही जाऊ शकले किंवा 2-3दा प्रयत्न केला उभं राहण्याचा ह्या आपल्या आपलं म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकांना, पण त्याच्यात मी काही यशस्वी नाही होऊ शकले. माझा पिंड नाही ह्याचा. मग आता आपण हा म्हणतो की हे सगळं करत असताना खूप वेळेला एक अशी चर्चा होते की जेव्हा आपण कुठल्या तरी एक सामाजिक संस्था उभी करतो तर त्याच्यात खूप वेळेला राष्ट्रवाद पेरला जावा लोकांमध्ये म्हणून अनेक संस्था काम करत असतात.
अर्थात ते गरजेचं असतं, कारण कुठेतरी एक राष्ट्र म्हणून आपण एकत्र आलो तर त्याने एक वृद्धी होण्याची चिन्ह खूप जास्ती असतात. तर कोवॅक्स संस्थेचं असं राष्ट्रवादाशी निगडीत काही काम झालं का, किंवा काही गोष्टी होत होत्या का? म्हणजे कोवॅक्स संस्था म्हणून राजकीय ह्याच्यात कुठल्याच ह्याच्यात कोवॅक्स संस्था नव्हती. बरं. पण कोवॅक्सचं एक ध्येय आहे की कोणत्याही प्रकारचा जात-पात हे न मानताना सर्व धर्म समभाव या दृष्टिकोनातून वागलं पाहिजे, ओके. ही मात्र निश्चित संकल्पना आहे. बरोबर. आणि त्याचा परिणाम म्हणून आमच्या इथे आता रोस्टर माहिती असेल तुला, ST चे इतके लोक पाहिजेत, SC चे इतके पाहिजेत, ह्याचे तितके पाहिजेत. तर आमच्याकडे तो प्रश्न आलाच नाही, कारण आमच्याकडे SC चे होते, ST चे मी ही सांगितली कातकरी समाजातली ती होती. त्यानंतर तुमचे वडार समाजातले आमच्या ह्या कर्मचारी होते. असे अगदी दलित ह्याच्यामधले लोक आमच्या ह्याच्यामध्ये. तर तो एक दृष्टिकोन असल्यामुळे आम्ही असं म्हटलं नाही की आम्हाला ब्राह्मण असला तर बरं झालं असतं असं, किंवा शक्यतो तो बघायचा, असं कधी आम्ही केलं नाही. आणि त्यामुळे ह्या अशा प्रकारच्या सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन आम्ही हे काम केलं. तर त्याचा एक जो मानसिक हा होता, म्हणजे मनातून जे काँग्रेसचे विचार होते की सर्व धर्म समभाव, तर हा आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये आणला धोरणामध्ये, असं मला वाटतं. ओके. मग आता आपण म्हणतोय की एक सत्तांतरण 2014ला झालं, की आधी जे काँग्रेस शासन प्रणाली होती आणि काँग्रेस प्रणित पूर्ण राजकारण चालू होतं, त्याला अचानक बदल होऊन राजकीय पॅराडाईम शिफ्ट म्हणतो ते होऊन एक उजव्या मताचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रेरित झालेला, एक राष्ट्रवादाने प्रेरित झालेला एक राजकीय पक्ष उदयाला आला. आणि आता पुढे 12 वर्ष तो उदयाला आहे आणि त्याची सतत सत्ता वाढते हे आपल्याला दिसतंय. तर ह्या दोन गोष्टींमध्ये फरक काय जाणवला का तुम्हाला कुठल्याही ह्याच्यात? मी आता हे का विचारतोय, तर तुम्ही काँग्रेस रिलेटेड काम करताय आणि त्यांच्याशी बरेच चांगल्या प्रकारे निगडीत होता. तर तुमच्या समाजकार्यात त्याला किती दुजोरा मिळाला, बदल मिळाला, हेल्प मिळाली, की विरोध झाला, काय असेल? तर तुम्हाला काय अनुभव आहे? असं आहे की मी सुरुवातीपासूनच फक्त काँग्रेसच्याच लोकांना आमच्याकडे यायला परवानगी, का त्यांनाच बोलवायचं फक्त, असं काय आमच्याकडे नाही. आमच्याकडे सगळ्या शिवसेना, भाजप, त्यानंतर काँग्रेस, कम्युनिस्ट इथे फारसे नाही आहेत, पण हे सगळ्या प्रकारचे लोक आमच्या त्या कामामध्ये येतात, काम बघतात आणि कसं काम चाललेलं आहे ते बघतात. त्यामुळे सगळ्या विचारांचे लोक ह्या आमच्या कामामुळे प्रभावित होतात. आणि त्यामुळे तसा काही हा विरोध, म्हणजे आता प्रामुख्याने नगर परिषदेमध्ये दिसतं आपल्याला, नगर परिषदेच्या मार्फत काही फंडिंग मिळतं. बरोबर. तर आम्हाला त्यावेळेच्या नगर परिषदेच्या, म्हणजे काँग्रेसच्या सत्ता होती तेव्हाही आणि भाजपची आली त्यावेळेला भाजपच्या सुरेखाताई खेराडे नगराध्यक्ष होत्या, पण त्यांनी आम्हाला लिफ्ट दिली 8 लाख रुपयाची. त्यानंतर हे दिलं, फिजिओथेरपीचं सगळं साहित्य ते दिलं. तर त्यामुळे तसा काही आम्हाला फार हा आला अशातला भाग नाही. आता फक्त आम्हाला गरज आहे ती आमचं जे उद्योग केंद्र आहे त्या उद्योग केंद्राला ग्रँट बेसिसवर मान्यता, हे फार मोठी आमची गरज आहे. कारण 96 सालापासून आम्ही ते चालवतोय, पण 96 सालापासून आज 30 वर्ष झाली. 30 वर्ष विदाऊट ग्रँट चालवणं हे सोपी गोष्ट नाही, पण तरी सुद्धा आम्ही ती चालवतोय आणि ते वाढतं कसं राहील हे पाहतो आहोत. आता 30-35-40 एक मुलांचा आम्ही प्रोजेक्ट करून पाठवलाय शासनाकडे, की त्याचं तुम्ही, आणि एक शासनाची आता स्थलांतर आणि हस्तांतर अशी योजना आहे. त्या योजनेनुसार एक पुण्यामध्ये बंद पडलेली शाळा आहे, ती शाळा म्हणजे शासनाचीच ऍडव्हर्टाइजमेंट होती, त्यानुसार आम्ही शासनाकडे अर्ज केलाय. तर ती जर स्थलांतर आणि हस्तांतरित योजनेखाली ती जर आम्हाला मिळाली, इथे त्याची ग्रँट मिळाली, ती शाळा मिळाली, तर आम्हाला आम्ही जास्त चांगल्या प्रकारे आणि प्रभावीपणे पोचू शकू, शिक्षकांना चांगला पगार देऊ शकू, मुलांना चांगल्या प्रकारचं आणखीन प्रशिक्षण आणि हे ते देऊ शकू.
यासाठी आपले इथले जे मंत्री आहेत हं. त्या मंत्र्यांपर्यंत आपण पोचलेलो आहोत. हं. त्यांना सांगितलंय हे, तर ते लक्ष घालावं त्यांनी, अशी इच्छा आहे आपली. म्हणजे मी या निमित्ताने या कार्यक्रमातून सांगते की असं जर झालं तर एक चांगला माइलस्टोन कोवॅसच्या आयुष्यातला, जीवनातला हा किंवा तर. ह्या शैक्षणिक कार्यातला तो ठरेल. हं. आणि एक चांगलं त्यातलं होईल. आणि एक आम्हाला अशी गरज भासते. मी आता तुम्हाला सांगितलं 0 ते 43 वयोगटापर्यंत आमच्याकडे निरनिराळे उपक्रम आहेत. बरोबर. 0 ते 6 गट अर्ली इंटरव्हेन्शन, 6 ते 18 पर्यंत शाळा आहे, 18 ते 43 वर्षापर्यंत उद्योग केंद्र आहे. 43 वर्षानंतर पुढे काय, हं. असं पालकांना वाटतं. तर त्या पालकांच्या साठी आम्हाला हॉस्टेलची नितांत गरज आहे. बरोबर. तर हॉस्टेलला जागा सुद्धा आहे, हं. पण गरज आहे फंडिंगची. हां. ते फंडिंगचं जर झालं, आमचा प्रयत्न असा असतो, म्हणजे ते आम्ही खूप कमी पडतो त्याच्यात, की आपण काहीतरी उभं करावं. बरोबर. म्हणून तो आम्ही ग्रामविकास प्रकल्प, ते करवंदांचं लोणचं, त्याच्यावर प्रोसेसिंग बरोबर. आणि असा काही व्यवसाय करता येईल का, हं. पण त्याला लिमिटेशन्स पडतात. बरोबर. म्हणजे एकीकडे सामाजिक काम करायचं आणि एकीकडे ही फॅक्टरी उभी करायची. ओके. तर असं जर आणि आता माझं वय त्या दिशेने, म्हणजे तरी करायची उमेद आहे, हां. पण जरा थोडं वयाचा अडसर वाटतो बरोबर. बरोबर. या सगळ्या ह्याच्यात. बरोबर. तर अशा प्रकारचं कोणी काम करणारं असेल तर त्या फॅक्टरीसाठी तिथे जागाही आहे. हां. तिथे सगळं कच्चा माल त्या ठिकाणी मिळू शकतो हं. आणि बाजारपेठ सुद्धा मिळू शकेल. हं. तर ते सगळं जर झालं तर मग आम्ही त्याच ह्याच्यातून, पैशातून हे सगळं काम उभं करू. आता आमचं जे उद्योग केंद्र आहे, ते उद्योग केंद्राचं मगाशी सांगितलं की 15-16 प्रॉडक्ट्स आहेत. आम्ही त्याच्यातून 5-6 लाखाची उलाढाल करू शकतो दर वर्षाला. हं. पण ही 5-6 लाखाची 50-60 लाखापर्यंत झाली पाहिजे. ओके. म्हणजे किती पट झाली पाहिजे, हां, हां. 10-20 10-20 पट झाली जर पाहिजे. हे झालं प्रोडक्शन, तर आम्ही आमच्या ह्याच्यावर, निधीवर हं. हे सगळं उभं करू, अशी इच्छा खूप आहे. हं. पण हे पण करायचं आणि ते पण करायचं, ते तसं तितकं होऊ शकत नाही. ओके. तर पण सुरुवात केली आहे. यावर्षी 25 किलो लोणचं केलं आम्ही. हां. पुढे 50 किलो, 100, 200, 500 किलो ते करायचं. हां. त्यानंतर तिथे काजूच्या बोंडावर प्रोसेसिंग करायचं. हां. तिथून एक 20-25 लाखाची उलाढाल करायची, अशी खूप उमेद. आणि म्हणजे माणसाने कधी हतबल होता कामा नये. तर बरोबर. आशावादी आम्ही आहोत. ओके. आणि त्यासाठी हा आता गप्पांचा कट्टा आहे. हं. म्हणजे आम्ही सुमती दांभेकर मैत्र फाउंडेशन, म्हणजे ह्या सगळ्या ज्या निरनिराळ्या संस्था आहेत, हं. त्या संस्था आम्ही वेगळ्या वेगळ्या मानत नाही. हं. सगळ्या संस्था ह्या सिस्टर कन्सर्न्स आहेत असं मानतो. हं. आणि ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत त्यातून एकमेकांना कसं मदत करता येईल, तर ते ग्रामविकास प्रकल्प त्या ठिकाणी 6 गावांच्या मध्ये उभा करून त्या ठिकाणी उद्योग केंद्र उभं करता येईल का, हं. असा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे. ओके. आणि ह्या सगळ्याचं काम, शॉर्ट स्टे होम असेल किंवा ओल्ड एज होम असेल, ते सुद्धा त्या ठिकाणी करायचा मानस आहे. हं. गरज आहे ती फंडिंगची. ओके. असा कोणी फंड देणारा जर भेटला, हं. त्याला गरज वाटली की हे काम व्हायला पाहिजे, तर त्या ठिकाणी सुद्धा हे उभं राहील. हो. आणि नजीकच्या काळात चांगलं उद्योग केंद्र, चांगली एखादी फॅक्टरी उभं करणं हे माझ्या मनात आहे. कसं काय कितपत होतं कसं होतं बघूया. ते बघायचं. नाही, खूप चांगल्या गप्पा झाल्या. पहिलं तर उद्याच्या उगवत्या सूर्याकडे उमेदीने बघणारा माणूस तो तरुण, मग तो वयाचा कुठलाही असू दे. पण तसं पूर्ण कोवॅस संस्था तुमच्याद्वारे कायम उगवत्या सूर्याला एक आव्हान म्हणून बघतायत आणि एक संधी म्हणूनही बघतायत. त्यामुळे ती संस्था खूप मोठी होईल हे निश्चित. काही प्रमाणात इतिहास मॅटर्स कशा प्रकारे लोकांपर्यंत असे पॉडकास्ट पोहोचवणं आणि कोकणात काहीतरी वेगळं चालू आहे हे सांगण्यासाठीच हा सगळा उपक्रम आणि हा सगळा अट्टहास करते. तर फंडिंगपेक्षा जास्तीत जास्त लोकांपर्यंत काम पोचवावं ह्याच्यासाठी तुम्ही पॉडकास्टला, मी अचानक आलो, तुम्ही हो म्हणालात आणि आपण इथे बसून हा पॉडकास्ट करतोय, ह्याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण इतिहास मॅटर्सच्या टीमने परत एकदा थँक्यू म्हणतो. फक्त आता पूर्ण कार्यक्रम संपायच्या आधी एक विशेष राऊंड असतो, तो राऊंड आपण घेऊया आणि मग कार्यक्रमाची सांगता करूया. आणि तो राऊंड म्हणजे रॅपिड फायर. हा, पण त्याच्या आधी, रॅपिड फायरच्या आधी हां. एक मला गोष्ट सांगायची, की फंडिंग बिंडिंग हे गरजेचं आहेच, हं. पण त्याचबरोबर लोकांनी आपले श्रम
आपल्या कल्पना आपल्या या ठिकाणी येऊन आम्ही हे करू शकतो, आम्हाला ते तुम्ही सांगा काम, अशा प्रकारची जर एक संघटना आणि उभी राहिली कोवॅसच्या नेतृत्वाखाली अंतर्गत, तर गरज पैशाची नाही, गरज आहे लोकांच्या क्षमतेची, बुद्धिमत्तेची आणि त्यांच्याकडे असणाऱ्या कौशल्याची आणि त्यातून निर्माण होण्याची. तर त्याचं तसं नवनिर्माण होण्याची शक्यता आहे असं आम्हाला वाटतं. तुमच्या माध्यमातून ज्या जितक्या लोकांपर्यंत हे पोचेल, ज्या ज्या कुणाला वाटेल नाही आपल्याला इथे काम करायचंय, कार्यकर्ता म्हणून काम करायचंय, स्वयंसेवक म्हणून काम करायचंय, तर मी तुमच्या माध्यमातून असं आवाहन करते, ज्यांना ज्यांना असं वाटत असेल की आता यांनी म्हटलं की फॅक्टरी करायचे, ग्रामविकास प्रकल्प करायचे, तो काय आहे, आम्हाला त्याच्यात काम करता येईल का, तर मी आवाहन करते की ज्यांना ज्यांना कोणाला हे असं करायची इच्छा असेल तर त्यांनी संपर्क साधावा आणि त्यातून जर आणखीन एक नवनिर्माण त्या ठिकाणी होऊ शकेल असं मला वाटतं. फंडिंग हे नंतर आपोआप येतं. तर आता शेवटचा पार्ट, तुम्हाला काही सेकंदात उत्तर द्यायचंय, जे पटकन येईल उत्तर ते उत्तर तुम्ही सांगायचंय. त्याला रॅपिड फायर राऊंड म्हणतात. मी सुरू करतोय. तळागाळातील आंदोलन की धोरण निर्मिती? आंदोलन. समाजवाद की भांडवलशाही? समाजवाद. युवक शक्ती की महिला शक्ती? दोन्ही. पुस्तकांमधून अभ्यास की प्रत्यक्ष मैदानातील काम? प्रत्यक्ष मैदानातील काम. कोकणातील गावे की शहरातील एक मोठी उभारलेली संस्था? कोकणातील गावं. शिक्षणातून सक्षमीकरण की रोजगारातून सक्षमीकरण? दोन्हीतून. सार्वजनिक भाषण की वैयक्तिक समुपदेशन? दोन्हीची गरज आहे. म्हणजे राजकारणातनं समाजात झालेला बदल की समाजकारणातून राजकारणात झालेला बदल? दोन्ही एकमेकांच्यावर अवलंबून आहे. ओके. परंपरा की सुधारणा? सुधारणा. कामातली शिस्त की मनुष्यातील संवेदनशीलता? दोन्ही महत्वाचं आहे. रस्त्यावरचे आंदोलन की संस्थात्मक बदल? दोन्ही इथेही. स्त्रीवाद की मानववाद? मानववाद. नेतृत्व की टीमवर्क? टीमवर्क. स्थानिक प्रश्न की राष्ट्रीय प्रश्न? दोन्ही प्रश्न महत्वाचे. विद्यार्थी चळवळ महत्वाची की महिला सक्षमीकरण महत्वाचं? दोन्ही महत्वाचं. कोकणचा पाऊस की कोकणचा निसर्ग? कोकणचा निसर्ग. समानता की स्वातंत्र्य? दोन्ही. भविष्यातील दृष्टी की इतिहासातील प्रेरणा? दोन्ही. दोन्ही. एक प्रभावी नेता महत्वाचा की एक सक्षम समाज महत्वाचा? सक्षम समाज. समुद्रकिनारा की सह्याद्री? समुद्रकिनारा की सह्याद्री? दोन्ही रे. शेवटचे काही प्रश्न आता. आंदोलनातला चहा की चर्चेतील कॉफी? आंदोलनातील चहा की चर्चेतली कॉफी? चर्चेतली कॉफी. ओके. अनेक गरजू लोकांबरोबरच्या चर्चा की अनेक गरजू लोकांपर्यंत जाणारा पॉडकास्ट? अनेक गरजू लोकांपर्यंत जाणारा पॉडकास्ट. ओके. थँक्यू सो मच मॅडम. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जर डायरेक्ट सुमती जांभेकर मॅडमना कुठल्याही प्रकारे जस्ट एक थँक्यू म्हणायचं असेल, त्यांना एक कॉन्टॅक्ट करायचा असेल, त्यांच्याशी गप्पा मारायच्या असतील आणि त्याहीपेक्षा कोवॅस यासारख्या संस्थेला डोनेशन द्यायचं असेल तर त्यांना तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचे डिटेल्स दिलेले आहेत. ज्यांना ज्यांना हा पॉडकास्ट पाठवावा असं वाटतंय त्यांना नक्की पाठवा आणि अजिबात कधीच विसरू नका, इतिहास मॅटर्स.